हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण जी काही सिंगल कटोरी असते आपल्याजवळ त्या कटोरीवर आपण डबल कटोरी कशी बनवायची, डबल कटोरीचं ब्लाऊज कसं शिवायचं त्याचे पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पण आपण इथं सिंगल कटोरी असेल तर आपण त्याच्यावरून डबल कटोरी कशी बनवायची त्याचा एकदम छोटासा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ही बघा 40 साईजचं कटोरीचं मी पॅटर्न घेतलेला आहे. इथे तुमची कटोरी कोणती पण साईज असेल, फक्त तुम्हाला हा एक फॉर्म्युला यूज करायचा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही डबल कटोरी ब्लाऊज बनवायचं असेल, ज्या मैत्रिणींना कटोरीचं टोक वगैरे आवडत नसेल त्यांच्यासाठी हे खूप असं फायदेशीर ही कटोरी ब्लाऊज आहे, जेणेकरून हे टक्स वगैरे तुम्ही व्यवस्थित घेऊन डबल कटोरी हा ब्लाऊज बनवू शकता. कटोरी ब्लाऊज मध्ये सिंगल कटोरी तुम्ही एक याचं काय करू शकता, एक ही कटोरी आपल्याला जशी तुमच्याकडं रेग्युलर सिंगल कटोरी आहे तर ही कटोरी तुम्ही एक कच्च्या पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं, कोणत्या पण एखाद्या पेपरवरती, जेणेकरून किंवा तुम्ही एकच साईजचं पॅटर्न हे डबल कटोरीचं कंटिन्यू जर तुमच्याकडे कस्टमर असेल काही असेल तर तुम्ही ते कटिंग करून बाजूला सुद्धा ठेवू शकता. किंवा तुम्ही आत्ता सध्या तुम्ही काय करू शकता, सेम टू सेम एक कच्चा पेपर घेऊन तुम्ही हे ड्राफ्टिंग असं करून घ्यायचे एखाद्या याच्यावरती. अगदी मी थोडक्यात थोडा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण कटिंग दाखवलेली नाहीये. इथं जी काही सिंगल कटोरी आहे त्या सिंगल कटोरीवरूनच आपण इथं याचे डबल कटोरी बनवणार आहोत. तर सेम टू सेम मार्क करायचं, कारण की आपली ही सिंगल कटोरी ही परफेक्ट असते आणि हिच्यावरूनच आपल्याला डबल कटोरी बनवायची आहे की नाही. तर ही सोपी पद्धत आहे, त्यामुळे ही या पद्धतीने हे करून घ्यायचं. हे बघा, आता ही कटोरी आपण साईडला ठेवून देऊ, कारण आपण इथं कच्चा पेपर घेतलाय डबल कटोरी बनवायला. आता जी आपली हुकलूक पट्टी असती इकडून आपण 2 इंचावर एक पॉइंट घ्या आणि त्याच्यानंतर इकडनं 3 इंचावर पॉइंट घ्या. याच्यामध्ये फक्त आपला एक बदल झालेला आहे, इकडनं आपण 2 इंच घेतलं आणि जो गोल राऊंड शेप आहे इकडनं आपण 3 इंचावर मार्क केलं खालच्या साईडने. अशा पद्धतीने हे मार्क करून घ्यायचं आणि इथं तुम्ही सेंटर काढून घ्या. जी काय आपली कटोरी आहे हिचा मधला सेंटर काढून घ्या. घेतला नंतर काय करायचं हे बघा, म्हणजे आपल्याला पॉइंट लक्षात राहतो. आणि इथंही आपल्या कटोरीचा हा पॉइंट आपण कटोरीवर आहेच बघा. आपला जो काही हा मधला सेंटर आहे हा पण आपण इथं घेऊ शकतो. या पद्धतीने घेतला. आता इथून आपण पॉइंट मोजायचा. आपला कटोरीचा हा टक्स किती हे पण महत्वाचं आहे. कुणी 2.5 इंचाचं टक्स घेतं, कुणी 3 इंचाचं टक्स घेतं, कुणी 2.25 इंचाचं टक्स घेतं, कुणी 3.5 इंचाचा टक्स घेतं, उंचीनुसार असतो बरोबर. तर हे आपलं 1.5 इंचाचं खाली मार्जिन घेऊन आपण हे गोल राऊंड शेप आहे माझा कटोरीचा. तर मी इथं जसं आपण 3 इंचावर मार्क करू, हे बघा घेतल्यानंतर आता काय करायचंय आपल्याला इथे, हे बघा या पद्धतीने हे पॉइंट जोडून घ्यायचे. जोडले इथं या पद्धतीने. आता आपण ही कटोरी कट करून घेऊ. इथेच तुमची डबल कटोरी तयार झाली. आता हे मार्किंग आपण ब्लाऊजवर ठेवून कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला आपण ही कटोरी वेगळी करून घेऊ. या पद्धतीने आपण ही कटोरी काढून घेतली बरोबर. आता मी डायरेक्टली ब्लाऊज वरतीच तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने हे मार्क करायचंय म्हणून. हे बघा कट करून घेते. इथे थोडा राऊंड देऊ आपण, असा गोल आकार देऊन घेऊ आणि आपण हे कट करून घेतले. इथे आपली डबल कटोरी तयार झाली. पण आपण हे काय परत असं जोडायचंय का, तर नाही. आपल्याला याच्यामध्ये काही बदल करायचा आहे. तर तो आपण ब्लाऊज पीसवर ठेवताना हे पॅटर्न तुम्ही कसं ठेवणार मी ते तुम्हाला सांगते.
हा आपला ब्लाउज आहे असं समजा. मी इथं अस्तर घेतलं एक आणि हे कटिंग केलेलं पॅटर्न आपण इथं या पद्धतीने ठेवायचे. जसं आहे तसं हे बघ मार्क करून घ्यायचं. इथं थोडंसं आपण गॅपिंग ठेवून या पद्धतीने आखून घेऊ. ही एक डबल कटोरी बनवायची खूप सोपी पद्धत आहे. अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकता. कोणती पण साईज असेल तुमच्याकडे तर त्यानुसार तुम्ही ही बनवू शकता. आता इथं आपण हे बघा काय करायचं आहे आपल्याला. ह्या साईडनी तुम्ही शिलाई मार्जिन मध्ये किती कपडा हा टाकता, कुणाचा अर्धा इंच जातो, कुणाचा अर्धा इंचालाही कमी जातो, तर तेवढंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन ऍड करायचंय. जसं मी इथं बघा पाव इंचच अंतर घेतीये, जास्त नाही घ्यायचं कारण आपण जोडताना अगदी पाव इंचाचाच अंतर घेऊन जोडणार आहे. तर सगळं मार्क मी इथं वरच्या साईडनी त्याच पद्धतीने घेतीये. हे बघा सगळीकडे आपण असं पाव पाव इंचाचं अंतर घेऊन हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हे आपण वाढवून घेतलं. त्याच पद्धतीने ही वर खालची साईड जी आहे ती सुद्धा पाव इंचानी वाढवून घ्यायची. आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं पण तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही इथे ऍड करून घ्यायचंय, कारण आपल्याला हे दोन्ही पार्ट स्टिचिंग करताना शिवायचे आणि या पद्धतीने हे पार्ट आपले इथं रेडी आहे. तर हे 40 साईजची ही डबल कटोरी तयार आहे. हे आपल्याला फक्त काय करायचंय या पद्धतीने ही स्टिच करायची आहे. बरोबर, मी एकदा कट करून घेते. तर बघा आपण या पद्धतीने घेतलेला आहे. तर मी याच्यावर ठेवते कारण की खालचा कलर आणि हा ब्लाउजचा कलर सेम झालेला आहे. त्यामुळं बघा या पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली. इथे आता ही आपण या पद्धतीने ही जॉईन करून घ्यायचं अशा पद्धतीने. पण हे जॉईंट करायच्या आधी आपल्याला घ्यायचा आहे टक्स. हे बघा हा जो आपण घेतलेला आहे हा जो आपण इथं पॉइंट घेतलेला याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आपल्याला. इथे सगळ्यात पहिला टक्स घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला जोडावं लागणार आहे. तर टक्स किती घ्यायचा आपण दोन्ही साईडनी किती घेतो, 1.5 किंवा 2.25 इंच. तर 40 साईजची कटोरी आहे तर मी इथं 1.5 इंच घेणार आहे मार्जिन. आडवा टक्स 1.5 इंचाचं मार्जिन घेणार आहे. हे बघा आणि या पद्धतीने हा जो पॉइंट आहे खालचा ह्या पॉइंट पासून आपल्याला इथं हा पॉइंट जोडायचा. या पद्धतीने आपण इथं टिप मारून घेतली आणि हे बघा हा आपला टक्स. बरोबर, इथे हा आपण कट करून घेऊ. ही आपल्याला अशी आतून जोडावं लागेल. तर ही आपण या पद्धतीने ठेवून घ्यायचं. हा जो भाग आहे हा याच्यावर असा ठेवायचा आणि इथून बरोबर आपल्याला ही टीप मारून घ्यायची. या पद्धतीने आपण ही टीप मारून घेतलेली आहे. तर तुम्ही बघा आणि या पद्धतीने ही आपली डबल कटोरी तयार आहे. जे काय आपण मार्जिन घेतलेलं होतं बघा, जे पाव इंचाचं बरोबर त्याच्यावरती टीप आपण इथं मारून घेतली आणि या पद्धतीने फायनल आपली ही डबल कटोरी तयार झाली. तर हे बघू शकता तुम्ही.
अशा पद्धतीने ही आपली डबल कटोरी तयार होणार आहे। इथे तुम्ही थोडं प्रेस वगैरे करून घ्यायचं इस्त्रीने, खूप छान असा लुक पण येतो याचा। तुमचं कटोरीचं टोक वगैरे ज्याही मैत्रिणींना आवडत नसेल त्यांनी या पद्धतीने कटोरी नक्की ट्राय करा, डबल कटोरी। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।